नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. नक्की काय घडलं सगळं बघूया. तर आपण पाहतो की पुरावा शोधण्यासाठी नंदिनी जेलमध्ये पोहोचलेली असते दीपकला भेटण्यासाठी. हा दीपक तिच्या समोर एक मोठी अट ठेवतो. तो बोलतो, ठीक आहे, तुला असं वाटतंय ना तुझी मदत करावी, ठीक आहे, तुझी मदत करायला तयार आहे, पण बदल्यात मला सुद्धा तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे. नंदिनी बोलते, काय हवंय? तेव्हा बोलतो, तू माझ्यावर जी केस टाकली होतीस ना ती माघारी घे, आणि तू जर हे केलंस ना तरच मी तुझ्या घरी येईन आणि सगळ्यांसमोर साक्ष देईन. दीपकने मात्र नंदिनीला उल्लू बनवलेलं असतं. त्याने चांगलंच तिच्याबरोबर डबल गेम खेळलेला असतो, कारण ती येण्यापूर्वी वसुंधरा येऊन गेलेली असते आणि पुढे काय करायचं हा सगळा प्लॅन सांगून गेलेली असते. तर इकडे आपण पाहिलं की काव्याने ज्या बाईचा जीव वाचवलेला असतो ना, तिचा नवरा तिसरा दुसरा कोणी नसून सँडी असतो. आणि सँडी म्हणजे दीपकचा मित्र, ज्याच्याबरोबर मिळून त्यांनी नंदिनीला किडनॅप केलेला असतो. तो विचार करत असतो, या काव्यामुळे माझा मुलगा, माझी बायकोचा जीव वाचला आणि त्या बदल्यात मी काय केलं? हिच्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलं. हिच्या बहिणीचं तर बर्बाद झालंच, तर सोबत हिचं सुद्धा आयुष्य बर्बाद झालं. म्हणजे ज्या बाईने माझ्या मुलाला तारलं तिच्याच बरोबर मी वाईट केलं. मी फार चुकीचा वागलो. त्यामुळे जी चूक मी केली आहे ना तिला सुधारायला हवी, नाहीतर मी खंत कायम माझ्या मनात राहील आणि मला कधीच जगू देणार नाही. ज्यामुळे जे काही घडलं ते सांगून मला प्रायश्चित करायला हवं. इकडे आपण पाहतो तर नंदिनीने दीपकची अट मान्य केलेली असते. ती बोलते, ठीक आहे, मी तुला बेल द्यायला तयार आहे, तुझ्यावरती केस मागे घ्यायला तयार आहे, पण या बदल्यात तुला माझे काम करायचे आहे. तुला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी यायचं आणि सगळ्यांना सांगायचं सगळं तुझ्या मर्जीने नाही केलंस हे सगळं त्या वसुआत्यांनी भाग पाडलं. दीपक ठीक आहे तेव्हा बोलतो, त्याची सुटका करते आणि त्याला घरी घेऊन येते आणि रम्याला बोलते, रम्या हा घे तुझा पुरावा. सगळे आता दीपककडे पाहतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी बोलते, दीपक त्या दिवशी जे काही घडलं ते खरं खरं सांग. पण इथे मात्र प्रेक्षकांनो दीपक खूप मोठा गेम करतो. नंदिनीच्या बाजूने नाही तर वसुआत्याच्या बाजूने साक्ष देतो. तो बोलतो, सगळ्यांमध्ये वसुआत्याचा एकही संबंध नाही. मी नंदिनीला किडनॅप केलं होतं कारण माझं तिच्यावर प्रेम होतं. सगळ्यांशी वसुंधरा मॅडमचा एकही संबंध नाही. खरं तर नंदिनी जेलमध्ये आली आणि मला म्हणाली की तुला बेल देईन, पण त्या बदल्यात वसुआत्याबद्दल खोटं सांगायचं आणि त्या बदल्यात तिने मला पैशाचं आमिष सुद्धा दिलं. बेल सुद्धा करतो म्हणाली. तुझ्यावरचा गुन्हा माघारी घेते आणि म्हणून मला इकडे तिकडे घेऊन आली. पण तुला खरं सांगतो, या सगळ्यांशी वसुंधरा मॅडमचा एकही संबंध नाही. त्या निर्दोष आहेत. नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते, दीपक अरे खोटं बोलतोयस, थोड्या वेळापूर्वी तू हे सगळं मान्य केलं होतंस ना, मग आता का पुलटलास? तेव्हा दीपक बोलतो, हे मॅडम प्लीज अशा निर्दोष बाईचा उगाच फसव करू नका. तेव्हा विक्रम बोलतो, नंदिनी नाही, म्हणजे तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील याची मला कधी कल्पना नव्हती. सो प्लीज मला माफ करा, कोणाचेही असं नुकसान करू शकत नाही. तेव्हा नंदिनी बोलते, हा माणूस किती खोटं बोलतोय, खोटाडा आहे. तेव्हा रम्या बोलते, नंदिनी भास कर, तुझं हे नाटक ना बंद कर. आणि तू मला शब्द दिला होतास ना, तुला आठवतं ना, जर तुला स्वतःला सिद्ध करू शकली नाहीस तुला हे घर सोडून जावं लागेल. सो प्लीज गेट आउट, वेट, आय विल हेल्प यू. मी तुझी मदत करते असं म्हणून ती जीवाच्या रूम मध्ये जाते आणि तिची बॅग घेऊन येते आणि बोलते, चल निघ आता, इथे 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. आणि अशा प्रकारे रम्या आणि वसुंधरा दोघी आता तिची हकलपट्टी करून लावतात. जीवा खूप म्हणत असतो की प्लीज नंदिनी जाऊ नकोस, पण नंदिनी काही त्याचं ऐकत नाही, कारण इथे ती चांगलीच तोंडावरती आपटलेली असते. तिच्याकडे जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसतो, कारण नंदिनी शब्द पाळणारी असते की मोडणारी. पण त्याच वेळेला तिथे काव्य येते आणि जोरात ओरडते, थांबा, अजून एक पुरावा आहे माझ्याकडे. तुम्ही माझ्या ताईला असं घराच्या बाहेर काढू शकत नाही. असं म्हणत ती सँडीला आतमध्ये घेऊन येते. वसवत त्याचं मात्र डोकंच फिरलेलं असतं, कारण त्यांना एवढंच माहित असतं की पिऊ आणि दीपक हे 2च पुरावा आहेत, पण हा तिसरा पुरावा नवीन कुठून उगवला हेच त्यांना काही कळत नसतं. काव्या बोलते, सँडी त्या दिवशी जे काही घडलं ते खरं खरं सांग. आणि मग काय, सँडी घडलेला सगळा प्रकार सांगतो. खूप मोठ्या सत्याचा खुलासा करतो. एवढंच नाही तर त्याच्याकडे वसुआत्याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा असतात. तो सगळ्यांना ते ऐकवतो आणि अशा प्रकारे नंदिनीला निर्दोष सिद्ध करतो. नंदिनीला काहीच कळत नसतं. ती बोलते, पण हा सँडी तुझ्या ओळखीचा कस काय? तेव्हा काव्या सांगते की सकाळी आम्ही एका बाईची मदत केली होती आणि हाच तिचा नवरा निघाला. नंतर त्याला सँडीला खूप पश्चाताप झाला आणि त्याने स्वतःची माफी मागितली. अशा प्रकारे हॉस्पिटल मध्ये त्यानंतर काय घडलं हे ती सांगायला सुरुवात करते की जेव्हा सँडीला कळलं की मी त्याच्या बायकोचा जीव वाचला, तेव्हा त्याने स्वतःहून कबुली दिली की माझ्यामुळे तुम्हा
बहिणींचे आयुष्य बर्बाद झाले, आम्ही नंदिनीला किडनॅप केलं होतं, ते वसुंधरा आत्यांच्या सांगण्यावरून असे म्हणतात. आपण जर एखाद्याला चांगलं केलं ना तर युनिव्हर्स कोणत्याही रूपामध्ये आपल्याला परत करतात आणि त्या बदल्यात सँडीने आपली इतकी मोठी मदत केली. अशा प्रकारे आता वसु आत्यांची पोलखोल झालेली असते आणि आता वसु आत्या आणि रम्या दोघींची हकेलपट्टी होणार. तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.